आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. याला पण आत्ताच फेऱ्या मारायच्या होत्या, नको तेव्हा झोपलेला असतो. याने जर आपल्याला बाहेर जाताना पाहिलं तर मॅडमांना सांगेल. आपण मॅडमांना काय उत्तर द्यायचं? याला इथून कसं पळवू? काही सुचत पण नाही आपल्याला. धोकेबाज आहे ही मुलगी, पाठलाग करायला पाहिजे. सुटले रे बाबा एकदाची. आता पटकन जाऊन झटकन यायला पाहिजे. तर संजय मामा हा आपल्या पाठीमागे लागून काय करतोय? दादा दादा चला. चल 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 चल, या रिक्षाचा पाठलाग कर. तर आपलाच पिछा करतोय. आपल्यावर हल्ला बिल्ला करणार नाही ना? दादा पळवा की पटकन रिक्षा. दादा पळव ना गाडी, पळव पळव. हा आपल्याच मागे येतोय. याला जर कळलं आपण कुठे जातोय तर लय अडचण होईल. याला काहीतरी होल द्यायलाच पाहिजे. आणखी कुठेही देवा काहीतरी कर रे बाबा. दादा दादा इथं 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 थांबवा बाजूला. थांब थांब, गाडी थांबू, गाडी थांबू. दादा हे पैसे घ्या. याची रिक्षा आपला पिछा करते म्हणजे आपलाच मागावर आहे. दादा 2 कुल्फी द्या. बाई पण ना कधी कधी बोर करते. ही तर मजा मारायला आली इथे.
काय करणार, 50 लाख रुपये नावावर झालेत ना, म्हणून मजा मारते. पण मजा काय मारते तर रस्त्यावरची कुल्फी खाते. बघावं लागेल, याच्यावर पहारा तर ठेवावं लागेल. ताईला काय उत्तर द्यायचं आपण? नाही, ही मजाच मारते. काय नाही, फक्त कुल्फी खायला आली. ते या रे पोरांनो, यांना पण द्या. अरे ती मुलगी, कुल्फीवाले, अहो ते मुलगी होती ती कुठे गेली? ती मुलगी बसली होती, काय आलं? तुम्हाला नाही माहिती? पहिला दादा, ती मुलगी कुठे पाहिली का? नाही, लक्ष नाही दिलं. कुठे गेली? काही खरं नाही. ती तारा कुठे गेली? हातावर तुरी देऊन गेली. आता ताई काय मला सोडणार नाही. काय संजय, तुझं पण लक्ष ठेवता येत नाही. आहे का कोण इथं? आहे का कोण इथं? आपल्याला बोलवलं तर फोन करून आलो की आपण. या की मग आता समोर. बाबा, लय डेंजर जागा दिसते. आपण सटकायला पाहिजे इथनं. थांब तारा, तुझ्या बरोबर कोणी नाही ना याची खात्री करत होते. तुम्ही हाय वय? हा, कामधंदे नाही का दुसरे? कशाला मॅडमांना त्रास देताय? आणि तुम्हाला काय वाटलं, इथं आपल्याला का बोलवलं आपल्याला कळणार नाही? आपल्याला माहिती आहे. तुम्हाला जाब विचारायचा आहे ना की आपण त्या श्रावणी आणि अक्षयचं लग्न का म्हणून लावलं? त्याचं उत्तर काय मिळणार नाही तुम्हाला. पण एक मोलाचा सल्ला देऊ का? आता तुम्ही तुमच्या पोरीसाठी ना दुसरा पोरगा शोधा. मॅडमांना बी त्रास देऊ नका ना आपल्या डोक्याला बी शॉर्ट देऊ नका. कारण आपण इथं समद्यांना फसवून आलोय. लई डोक्याला शॉर्ट झालेत, कळतंय का तुम्हाला? हे यू मॅड, ते यशोधरा सरनाईकने 4 पैसे काय तुझ्या तोंडावर फेकले, तुला ती बिचारी गरीब मॅडम, तुमचा आपापसात काही बिनसला असेल ना तर तुमचं तुम्ही निस्तरायचं, आपल्याला याच्यात ओढायचं नाही, कळलं का? जा, पण मी जे सांगते ते नीट ऐक. तारा, उप्स, आराध्या म्हणू? कारण खऱ्या आराध्याला तिच्या सासूने म्हणजे यशोधरा सरनाईकनेच ठार मारलंय. एवढंच नाही तर यशोधरा सरनाईकला आराध्या अजिबात आवडत नव्हती. तिचा प्रचंड तिरस्कार करत होती, राग द्वेष मत्सर करत होती. आणि आता तुझाही फक्त वापरच करतीये श्रेयसला बरं वाटावं म्हणून. एकदा का श्रेयसला बरं वाटलं की मग तुझा पत्ता या जगातून कायमचा कट.
तुझी तीच अवस्था होईल जी आराध्याची झाली. आराध्या जिथे गेली तिथेही तारा जाईल. बोल. अरे संजय, तुला ताराच्या मागावर पाठवलं होतं की नाही? मग पहिलं तर मला सांग, तू इतक्या पटकन कसं काय आलास? हा, काय इन्फॉर्मेशन आणली आहेस? कुणाला भेटायला गेली होती ती? कुणाशी बोलली? काय बोलली? अरे संजय, काही सांगणार आहेस की नाही? आपल्या अगेन्स्ट काही करते का ती? संजय, व्हॉट इज द अजेंडा? टेल मी. तू आता बोलणार आहेस की नाही? सॉरी ताई. ताई, ती तारा भलतीच चालाक निघाली. तिला कळलं की मी तिचा पाठलाग करतोय. ताई, ती मला चकवा देऊन कुठे गेली मला काही कळलंच नाही ताई. तुला चकवा देऊन गेली ती? अरे संजय, एक काम धड करत नाहीस तू. एक काम. ठीक आहे, जाऊन जाऊन कुठे जाणार तू? तुझी आजी तर इथेच आहे ना? तुला घरी परत यावंच लागणार. काय पुरावा आहे तुमच्याकडे? हा, कशावरून विश्वास ठेवायचा आपण तुमच्यावर? नाही, काय असतं ना मॅडम, लोक जेव्हा मोठे होत असतात ना तेव्हा त्यांचे पाय खेचायला 4 लोक येतच असतात. पण कशावरून तुमच्यावर विश्वास ठेवायचा? इथं तुम्ही पोटच्याच पोरीचं लग्न मोडायला निघाला, तिच्याच लग्नात करता कारस्थानं करत होत्यात. कशावरून विश्वास ठेवायचा सांगा? वाटलंच मला, तू अगदी सहजासहजी माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीस. आणि मी तर म्हणते ठेवू पण नकोस. माझ्याकडे असा ठोस पुरावा आहे, तो मी जर तुला दाखवला तर. आता आम्ही काय सांगतो ते नीट ऐक. उद्या आराध्या कुठेतरी पुरावे शोधायला जाणार आहे असं आम्हाला कळलंय. हा ताई. काहीही कर संजय, पण आराध्या या घरातून बाहेर जाण्याआधी तिच्या गाडीचे ब्रेक फेल करायचे. बस, ओके. तसं केलंस तर एखाद्या निर्जन रस्त्यावरती मरेल ती. हा ताई. जर तसं झालं ना तर आपल्यावर कुठलाही आरोप येणार नाही. हा ताई. पण काहीही झालं तरी आम्हाला आमच्या डोळ्यांनी आराध्याची डेड बॉडी बघायची आहे. डू यू अंडरस्टँड? कळलं? आता तरी विश्वास बसला? ती यशोधरा सारखी बाई लॉकअप मध्ये असायला हवी. अतिशय थंड डोक्याने स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या सुनेचा खून करू शकते ती बाई. छोट्याशा कारणासाठी कोणाचाही खून करू शकते. अशी बाई समाजासाठी घातकी आहे. तिला माणसांची अजिबात व्हॅल्यू नाहीये. हा, खरं तर मला प्रॉपर्टीचा मोह झाला होता म्हणून मी माझ्या मुलीला तिच्या घरी सून म्हणून पाठवत होते. पण आता मला चांगलंच समजलंय, मला माझी चूक लक्षात आली की जी बाई स्वतःच्या सुनेचा खून करतेय, स्वतःच्या जीवाभावाच्या मैत्रिणीला फसवतेय, तिच्या घरी माझी मुलगी सुखी राहिलीच नसती. पण खरं सांगू का, मला मनापासून तुला थँक्स म्हणायचंय. पण त्या यशला तिच्या पापांची शिक्षा दिलीच पाहिजे. आणि तुला खरं सांगू, श्रेयसची जी अवस्था झाली ना ती त्याच्या आईमुळेच झालेली आहे. आता ती वरवर दाखवतीये की मला खूप काळजी वाटतेय, पण असं नाहीये. तिला तिचं मन आतून खातंय. आणि तिलाही हे चांगलं माहितीये की तिच्या या कट कारस्थानामुळेच तिच्या मुलाची ही अवस्था झालेली आहे. म्हणून तर ती धडपडते त्याला बरं करण्यासाठी. आणि म्हणून तर तुला इथे बोलावलंय तिने. बापरे, ती बाई अतिशय धूर्त आणि ढोंगी आहे. तुला जर तिच्याविषयी जरा सुद्धा माया वाटत असेल ना तर त्यामध्ये अजिबात अडकू नकोस. ती एक दिवस तुलाही संपवायला मागे पुढे बघणार नाही. खरं तर श्रावणी सुद्धा तिला नको होती, पण ऐन वेळेस तू श्रावणीला न बदलल्यामुळे ती प्रचंड वैतागलीये. तुझा वापर संपला की ती तुलाही संपेल, हे लक्षात ठेव. हा, यातील एक गोष्ट खरी आहे, श्रेयसचं आराध्यावर खूप प्रेम होतं. ही माहिती आहे आपल्याला, त्याची कल्पना आहे. त्या बिचाऱ्या आराध्याला न्याय मिळवून देणं फक्त तुझ्या हातात आहे. आणि
आराध्यालाच नाही तर अनेक निष्पाप लोकांना, ज्यांना स्वार्थासाठी तिने संपवलंय. तिला माणसांची अजिबात व्हॅल्यू नाहीये. तिच्या घरच्यांनाही कळू दे की यशोधराने कित्येकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे. आणि श्रेयसलाही कळू दे त्याच्या आराध्याला दुसरं तिसरं कोणी मारलं नसून त्याच्या जन्मदात्या आईनेच मारलेलं आहे. आराध्याच्या आत्म्याला शांती मिळवून देणं हे फक्त तुझ्या हातात आहे. त्या बदल्यात मी तुला आणि तुझ्या आजीला आयुष्यभर पुरतील एवढे पैसे देते. ही तर सुरुवात आहे. मी आहे ना, तू अजिबात काळजी करू नकोस. कुठे गेली असेल? आराध्या, श्रेयस, आराध्या, श्रेयस काय झालं बेटा? आराध्या, आराध्या घरात कुठेच नाहीये. कुठे गेली ती? असेल बेटा. ती मला परत सोडून गेली का कुठे? नाही बेटा, तुला कशाला सोडून जाईल ती? यु नो व्हॉट, तिला काहीतरी काम असणार, येईल तितक्यात. ओके, पण ती कुठेच नाहीये. अरे येईल श्रेयस. ती कुठे दिसत नाही. मी तिला शोधायला जाऊ का? नको नको जाऊ नको. कुठे गेली ती? अरे येईल म्हटलं ना. मलाच माहित नाही ती कुठे गेली ते. इथे कुठेतरी असेल. इंदुजी, आराध्या कुठे आहे? ती सकाळपासून कुठे दिसत नाहीये. कुठे आहे ती? काय सकाळपासून ती घरात नाही? ती नाही घरामध्ये. कुठे गेली आहे ती? कुठे गेली? मला नाही माहिती. काय गं? कुठे पाठवलंस तिला? आम्हाला काय विचारताय? तुमची आहे ना ती पाहिलीच. कुठे गेली होतीस तू? काय गे, कुठे गेली होतीस? मला सांगितलं मी नाहीस. हा, बोल ना, कुठे गेली होती? कमाल आहे, तुम्हाला पण न सांगता गेली. बघू काय चाललंय ग. अशी न सांगता कुठे गेली होतीस? आमच्या विरोधात काही प्लॅन करतेस? न सांगता गेलीस कशी? श्रेयस वॉज सो वरीड, यू नो. हो, म्हणून तुम्ही संजय मामांना माझा पाठलाग करायला पाठवलं होतं का? मी पाहिलं त्यांना माझा पाठलाग करताना. रमेश, सासूबाई, मी घरात नसताना श्रेयसचं अस्वस्थ होणं मी समजू शकते, पण तुम्ही मला हे का विचारताय मी कुठे गेले होते, का गेले होते, माझं काय काम होतं? मला माझं उलट उत्तर काय देतेस का आम्हाला? अजूनही आमच्या घरात राहतेस तो. डू यू अंडरस्टँड? पण तुम्ही असं भांडू नका ना. मला थोडी भीती वाटते. भांडत नाही बेटा. नाही 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 भांडत आहे. तू जर काही चुकीचं वागलास तर आम्ही चिडतो की नाही तुझ्यावर, ओरडतो की नाही तुला? तसंच आराध्या न सांगता गेली ना बाहेर, म्हणून आम्ही रागवलोय तिच्यावर. असं करायचं नसतं की नाही. वी ऑल वेअर वरीड की नाही? यू वर वरीड ना. पण आता नका ना रागव. मग आता तू तिला सांग, असं न सांगता नाही जायचं बाहेर. असं न सांगता नाही जायचं बाहेर. कुठे गेली होतीस तू? अरे, मी खूप दिवसांपासून बघते तू रात्री नीट झोपतच नाहीस, असं अस्वस्थ असतोस. मग मी विचार केला की तुझ्यासाठी काय करायला पाहिजे. काय करायला हवं? म्हणून मी तुझ्यासाठी एक छान सरप्राईज आणलंय. सरप्राईज गिफ्ट? हो. काय आहे? हे बघ. ही गोधडी आहे? होय. किती मस्त आहे. ही बघ, ही बघ किती मस्त आहे. एक गोधडी आणायला एक अख्खा दिवस लागला तुला. सकाळी गेली होतीस, रात्री परत येतेस. अहो सासूबाई, गोधडी काय अशी दुकानात गेलो आणि विकत घेतली असं होतं का? मग काय स्वतः शिवलीस? होय. इंदू आजी, ते आपल्या पाड्यातल्या पाटील काकी नाही का, त्यांना मी सांगितलं होतं की आम्हाला एक गोधडी हवी, पण त्यांनी काही शिवूनच ठेवली नाही. मग मी गेले तेव्हा त्या शिवायला बसल्या. म्हटलं आता जर मी इथे त्यांची वाट बघत बसेल ना तर ही गोधडी पण पूर्ण व्हायची नाही आणि आपल्याला घरी यायला पण उशीर होईल. म्हणून मग मीच त्यांना गोधडी शिवायला मदत केली. खास तुझ्यासाठी शिवली आहे. खूप छान आहे. मग चल आता आपण आपल्या रूम मध्ये जाऊया.
चल चल लवकर. अरे श्रेयस चल. खूप मस्त आहे, खूप छान आहे गोधडी, खूप आवडली मला. हो रे बाबा, तू मगाचपासून मला तेच सांगतो, मला कळलंय तुला खूप आवडली आहे. हा कारण ती छान आहे ना, एकदम मस्त आहे. अरे तू हात का काढतेस? तू असं झोपलास ना खूप वेळ तर तुझी मान उघडेल. तू उशीवर झोप बरं. मला आवडेल. हो, ठीक आहे, ये इकडे. मस्त आहे. झोप इकडे, चल. अरे काय म्हंटल मी आता? असं झोपलं तर काय होईल? मान उघडेल. मग कसं झोपायचंय? मांडीवर डोकं ठेवून. श्रेयस, उशीवर डोकं ठेवून. चला मग झोपा पटकन. पण मला असंच मस्त वाटतंय. आणि तुला माहितीये ही जी गोधडी आहे ना, ही तुझ्या हातांसारखीच आहे, एकदम मऊ मऊ. आता मला खूप छान वाटतंय, एकदम मस्त झोप लागेल आता मला. आणि तू माझ्यासाठी आणली आहेस ना, म्हणून मला जास्त आवडली आहे. आय लव्ह यू आराध्या.